ऑफिशियल टीमच्या माध्यमातून या ठिकाणी पहिला चेंडू टाकल्या या सरमन आपण पाहतोय विश्वनाथ धुळे, विवेक गायकवाड यांच्या समावेश सलामीला आलेले आहेत आणि विश्वनाथ धुळेच्या बॅट मधून जितके षटकार येतील ना, जुबिलीची एवन जोडी कल्पेश धुळे आणि विशाल धुळे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच बक्षिसांची खैरात या ठिकाणी आपण पाहताय. बदलापूर प्रीमियर लीग शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूर प्रीमियर लीग 2025 आणि या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस या ठिकाणी पार पडतोय. थँक्यू सो मच, मनापासून धन्यवाद. महेशजी धुळे सर, मॅडी सरांचा आवाज आपण ऐकत होतात. जाऊया मैदानावरती. निश्चितच अजून एक महत्वाचा मुकाबला विनर या दोन संघांच्या दरम्यान झुंजीला सुरुवात होतीये. एक सामना जिंकलेत, एक संघाला परास्त केले आणि त्यानंतर एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत दोन दादा संघ. एका बाजूने आपण पाहताय अभि वॉरियर्स, दुसऱ्या बाजूने ओबी 11. या दोन संघांच्या दरम्यान सामन्याला सुरुवात. सलामीची जोडी मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू पडतोय आणि बरोबर 12:54 पहिला चेंडू पडत आहे. वेळेची काळजी घेणं बंधनकारक असेल. आमचे ऑफिशियल पंच DK सर, त्याचबरोबर सनी सर यांच्या साक्षीनं सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल करण लहाने, कासगाव एक्सप्रेस. पहिलाच बॉल प्रचंड वेगानं सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. सलामीची जोडी आपण पाहताय विश्वनाथ आणि विवेक. सुरुवात करत असताना पहिला डॉट बॉल. 5 षटकांची मॅच. पहिल्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव आली नाही. एक सामना जिंकला ओबी आणि अभि वॉरियर्स या दोन्ही संघांनी आणि या ठिकाणी एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. चेंडू टाकलाय, कव्हरला खेळलाय, एक सिंगल धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. गीतेश ठाकरे चेंडूला गॅदर करत असताना पाहायला मिळाला. या ठिकाणी एक सिंगल धाव येते. धावफलकावरती श्री गणेशा झालाय. विश्वनाथच्या बॅटमधनं एक सिंगल धाव आली आहे. स्ट्राईक रोटेट. विवेक गायकवाडच्या हातामध्ये बॅट येते. स्ट्राईक वरती तयार. करण लहाने विपक्ष विवेक गायकवाड असं बॅटर आपण पाहताय. जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न होता, स्क्वेअर कट करायचं होतं, मात्र प्रचंड वेग या चेंडूवरती. गती आणि उंची जर आपण पाहाल तर निश्चितच सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबणारा हा चेंडू. निर्धाव. षटक क्रमांक चालू असताना पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहताय. 38 ची पाबंदी असणारं हे षटक. इथं सुद्धा चांगल्या दर्जाचा चेंडू आपल्याला पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू असताना करण लहानेची प्रचंड गती. मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता अगदी बॅक साइड पॅक केली आहे. विकेट किपरच्या मागे चांगलं प्रोटेक्शन घेतलंय, मात्र विवेक गायकवाडला जास्त वेळ शांत ठेवणं निश्चितच शक्य नव्हतं. जबरदस्त स्लॉग स्वीपचा अंदाज, आक्रमक प्रहार, हवाई हल्ला, षटकार. या 6 धावा येत आहेत. धावफलक जर आपण पाहिलं तर बिनबाद 7 धावा. सुरुवातीला आपण बॅटिंग करत असताना विश्वनाथच्या बॅटमधनं एक सिंगल धाव पाहिली. स्ट्राईक एंडवरती विवेक गायकवाड आला, त्यानं षटकार ठोकलाय. इथं पहा सुपला इम्प्रोवाइज केलाय, फटका चांगला खेळलाय. बॅटला स्पर्श झाल्यानंतर हा साहसी फटका विवेक गायकवाडच्या बॅटमधनं चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. बाईचा इशारा, चौकार. चार धावांसाठी जातोय. निश्चित आपण पाहिलं तर करणसाठी विकेट किपरच्या आजूबाजूला भरपूर प्रोटेक्शन घेतलं होतं, मात्र सर्वांना चकवून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी षटक क्रमांक पहिला संपलेला आहे. एका षटकाच्या सांगतेनंतर
बिनबाद 11 धावा धावफलकावरती आहेत. विश्वनाथ धुळे आणि विवेक गायकवाड सुरुवात करतायत. पहा अबी वॉरियर्स संघ आपला 12वा प्लेयर या ठिकाणी नसल्या कारणानं 2 धावांची पॅनल्टी आयोजन कमिटीच्या वतीनं इम्प्लिमेंट केली जात आहे. आपला 12वा प्लेयर या ठिकाणी नसल्या कारणानं ही पॅनल्टी या ठिकाणी आयोजन कमिटीने दिलेली आहे. नक्कीच आपण कालच्या दिवशी शैलेश वडनेरे साहेबांच्या संघाला सुद्धा 2 धावांची पॅनल्टी दिली होती. या ठिकाणी शिस्तीचं पालन आपल्या सर्वांना करणं बंधनकारक आहे. बदलापुराची नामांकित स्पर्धा आहे. अतिशय चांगला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना इथं कुठल्याही प्रकारे धावा येत नाहीयेत. वेगवान चेंडू डॉट येतोय. गोलंदाज राज लहाने गोलंदाजी मार्कवरती. वेगवान तेज तर्रार पहिला डॉट. षटक क्रमांक पहिला आपण पाहिलं संमिश्र आलं. 11 धावा त्या षटकामध्ये आल्या. करण लहानेनं 7 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहताय तर 4 धावा 22च्या अशा पद्धतीनं 11 धावा पहिल्या षटकात आल्या. षटक क्रमांक दुसरं चालू झाले. राजनं पहिला चेंडू डॉट टाकलाय. राईट मोर द विकेट. विश्वनाथसाठी बॅटची एज. त्या ठिकाणी कदाचित विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. थ्रो आला होता मात्र गॅदर झाला नाही आणि इथं एक धाव कंप्लीट करतायत. एक धावेची मदत येते. स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर 12 धावा. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. राज गोलंदाजी करतोय. राज लहाने, करण लहाने आणि राज लहाने वेगवान तोफखान्यावरती इथं विश्वास दाखवलाय सुरुवातीच्या 2 षटकांवरतीच. पहिल्या षटकात करणला आपण पाहिलं. या ठिकाणी राजला आपण पाहताय. त्यांच्यासाठी घरचं मैदान कासगावचं हे ऐतिहासिक धर्मवीर क्रीडांगण. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक धाव अवांतरची येईल. धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकताना पाहायला मिळेल ते 13 धावा. धावफलकावरती 13 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथं पहा कव्हरच्या डोक्यावरनं खेळला. एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त क्लासिकल नजराणा. बॅटिंग करत असताना विवेक गायकवाडच्या बॅटमधनं आल्या 4 धावा. अभि वॉरियर्स मैदानावरती वॉरियर सारखी फलंदाजी करत असताना विवेक गायकवाड चांगल्या दर्जाचा अष्टपैलू खेळाडू आहे. लेदरचा प्लेअर आहे. त्याचबरोबर भरपूर वर्षांपासून आपण पाहताय तर जे हनुमान झोबेली संघाला बिलॉंग करतो. इथं पहा या ठिकाणी नजरहटी दुर्घटना घटी. जिथं एक सिंगल यायला हवी होती तिथं 2 धावा येत आहेत. तारांबळ होती आणि 2 धावांची मदत इथं धावफलकाला केली जाईल. स्कोर कार्ड पुढे पुढे सरकत चाललंय. एकंदरीत आपण पाहिलं तर 17 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 17 धावा धावफलकावरती जोडल्यात. एकंदरीत चांगल्या दर्जाची सुरुवात दोघांनी दिली. विवेक गायकवाड आणि विश्वनाथ धुळे ही जोडी मैदानावरती फलंदाजी करतायत. सलामीची जोडी अजूनही अबाधित खेळत असताना विवेक गायकवाडला साथ देण्याचं काम दुसऱ्या बाजूने विश्वनाथ धुळे करत असताना या ठिकाणी छोटासा तांत्रिक ब्रेक आपण घेत आहोत. निश्चितच तोपर्यंत जाऊया डीजे.
दुसरं षटक या ठिकाणी चालू आहे. धावफलकावरती 17 धावा. राज लहाने गोलंदाजी करत असताना वैयक्तिक खात्यातलं हे पहिलं षटक, संघासाठीच दुसरं षटक. सामना आपण पाहत आहे अभि वॉरियर्स आणि त्यांना फाईट देत असताना संघ मैदानावरती ओबी 11. या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच, विनर विनर असा सामना. इथं पहा पॉइंटला बीट केले, फटका चांगला खेळलाय, जबरदस्त फटकेबाजी. विवेक गायकवाड इनफॉर्म. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं पाठवलाय, त्या ठिकाणी अडवला जातोय. चांगल्या पद्धतीनं पकडून फेक करतायत. तोपर्यंत इथं 2 धावा कंप्लीट करतायत. थोडंसं लेझी अप्रोच. कदाचित विवेकला वाटलं की हा चेंडू 4 धावांसाठी निघून जाईल, मात्र त्या ठिकाणी चांगल्या दर्जाची फिल्डिंग, चांगलं बॅकअप केलं. चेंडूला अडवून फेक केली. 2 धावा आपल्या संघासाठी या ठिकाणी वाचवल्या. जितेश चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी चेंडूला अडवत असताना पाहायला मिळाला. इथं पहा जागेवरनं खेळायचं होतं कव्हरला, मात्र बॅटाने चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. षटक हे दुसरं जे चालू होतं ते इथं संपतंय. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती बिनबाद 19 धावा. बिनबाद 19 धावा धावफलकावरती आहेत. धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सलामीची जोडी अजूनही फलंदाजी करतायत. एकही विकेट मिळालेली नाही. अशा पद्धतीनं चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम मैदानावरती दुपारच्या उन्हामध्ये चाललेली मॅच. अतिशय भरदार बहारदार आयोजन, दर्जेदार आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. सुंदर क्रीडांगण आणि भव्य दिव्य मंच. चारी बाजूला तटबंदी तुम्ही पहा, मैदान सजावट तुम्ही पहा. बदलापूरची मानाची अभिमानाची स्पर्धा. बदलापूर प्रीमियर लीग. फटका चांगला खेळलाय विश्वनाथ धुळे, जो बराच वेळ शांत होता. आता मात्र त्यानं आक्रमणाला सुरुवात केली. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. चौकार. आता मात्र दोन्ही बाजूनं दुहेरी आक्रमण, दुहेरी संकट. दोन्ही बाजूनं मोठे फटके यायला सुरुवात झाली. विश्वनाथ धुळे सुरुवातीला जो शांत होता, पहिलं षटक जर आपण पाहिलं तर थोडासा संयमी खेळला. इथं मात्र षटकाची सुरुवात झाली 3ऱ्या आणि पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. धावफलक आपण पाहिलं तर 23 वरती 23. करणचा हा चेंडू यावेळेस शरीरभेदक मारा. इथं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. खरं लेग बाईचा इशारा येतोय. एक सिंगल धाव पूर्ण करतायत. शरीरावरती आदळत असताना करण लहानेचा हा वेगवान चेंडू आणि निश्चित आपण पाहाल तर एक धाव त्यांनी कंप्लीट केली. स्किट झाला, मात्र लगेचच स्वतःला सावरलं आणि पुन्हा एकदा तयार झाले. एक सिंगल धाव पूर्ण करतायत. धावफलकावरती 24-24. विवेक येतोय स्ट्राईक एंड वरती. ही जमेची बाजू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. उजव्या हाताचा स्टार खेळाडू आहे, तर दुसऱ्या बाजूने करण लहाने. स्टार वर्सेस स्टार. कोण ठरेल सुपरस्टार? आणि हा सुपरस्टार फटका विवेक गायकवाडच्या बॅटमधनं चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. या ठिकाणी नाबाद सलामी. नॉट आउट खेळतायत. विवेक 9 चेंडू 20 धावांवरती. विश्वनाथ 6 चेंडू 6 धावांवरती खेळतोय. चांगल्या पद्धतीनं मैदानावरती जोडी जमली आहे. फ्लाइंग स्टार्ट संघाला करून देत आहेत. 3रं षटक या ठिकाणी चालू आहे. करण लहाने मातब्बर गोलंदाज, तितक्याच ताकदीनं समोरून फलंदाजी करत असताना विवेक गायकवाड. जबरदस्त मुकाबला तुम्हाला पाहायला मिळेल.
या दोनही संघांचा विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं ओबी 11 विपक्ष धुळे ब्रदर्स असा सामना झाला. ओबी 11 संघानं तो सामना जिंकला. त्यानंतर आपण पाहत आहे स्वरा रेवांश 11 विपक्षात अभि वॉरियर्स अशी मॅच आपल्याला पाहायला मिळाली. त्या सामन्यामध्ये अभि वॉरियर्स या संघानं बाजी मारली आणि इथं दोन विनर विनर संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना अभि वॉरियर्स विपक्ष ओबी 11 या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच चांगल्या दर्जाचा सामना. सुरुवात जर आपण पाहाल तर दोन्ही बाजूनं मेहनत केली जाते. चांगला चेंडू हलक्या हातानं त्या ठिकाणी स्टिअर केलं. सिंगल एक धाव कंप्लीट करतायत. एक धाव जोडली जाईल स्कोर कार्ड वरती. एकंदरीत आपण पाहिलं तर 31 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज करण लहाने गोलंदाजी करतोय. ग्रामीण संघासाठी जर आपण पाहिलं तर कासगाव संघाला बिलॉंग करणारे हे दोनही गोलंदाज ओपनिंग बॉलर करण आणि राज यांच्या खांद्यावरती ही जिम्मेदारी. इथं पहा हा चेंडू पायावरती आदळत असताना निश्चितच पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत विवेक गायकवाड. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्या. इथं 2 धावा येतील धावफलकावरती ऍड केल्या जातील. स्कोर कार्ड पुढे सरकेल ते 33 या आकड्यावर. 3 षटकं संपली आहेत. 11.00 ची सरासरी धावफलकावरती बिनबाद 33. चांगली सुरुवात. चला मैदानात पाणी घेऊन जा. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहत आहे ओरिजिनल नारायण ढाबा नंबर 1 कुक सुनील पवार यांच्या हाताची चव जर तुम्हाला चाखायची असेल, सुंदर दर्जाचं आणि क्वालिटी जेवण आपल्याला जर पाहायचं असेल तर ओरिजिनल नारायण ढाबा नंबर 1 सामटोली कर्जत रोड बदलापूर. आणि एकदा तुम्ही या तिथे जेवण केल्यानंतर तुम्हाला समजेल की ओरिजिनल काय असतं. ओरिजिनल नारायण ढाबा नंबर 1 प्रख्यात कुक सुनील पवार यांच्या हाताची सुंदर चव तुम्हाला चाखायची असेल तर या ठिकाणी तुम्ही जरूर भेट द्या. बदलापूर कर्जत रोडला सामटोली गावाला निश्चितच हे हॉटेल आपल्याला पाहायला मिळते. स्वतः हर्षल सर या मॅचला एन्जॉय करतायत. बदलापूर प्रीमियर लीग 2025च्या या संपूर्ण पर्वाला त्यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा येतात. आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतोय. या ठिकाणी जाऊया मैदानावरती. छोटासा ड्रिंक्स ब्रेक होता. स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलेला आहे. स्ट्रॅटेजी बनवली आणि पुन्हा एकदा दोन्ही संघ सज्ज होत आहेत. एका बाजूने आपण पाहताय सलामीची जोडी, अर्थातच अभि वॉरियर संघाचे 2 सलामीचे फलंदाज अजूनही खेळतायत. अर्थातच संजयजी जाधव साहेबांची ही जोडी मैदानावरती. तर दुसऱ्या बाजूने आपण पाहताय चौथ्या षटकाची जबाबदारी घेऊन गोलंदाजीसाठी तयार होतोय जितेश टेंबे. जितेशचा हा पहिलाच बॉल वेगवान, अचूक टप्पा, जबरदस्त गती पाहायला मिळाली. सरळ विकेटकीपरच्या स्वाधीन होत असताना उंची अतिशय सुंदर आहे. जितेश टेंबेला आपण पाहताय
कासगावचा अजून एक स्टार खेळाडू आहे, वेगवान गोलंदाज याच मैदानावरती भरपूर खेळताना पाहायला मिळतात. इथं पहा विवेक गायकवाड, याला मात्र जास्त वेळ कसं थांबवणार. ऑफ साईडला शफल झाला आणि त्यानंतर ऑन साईडला एक जबरदस्त पॉवरफुल फटका पाहायला मिळतोय. विवेक गायकवाडच्या बॅटमधनं षटकार. षटकार येतोय विवेकच्या बॅटमधनं. या 6 धावा येत आहेत. 39 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्यात. वैयक्तिक 27 धावांवरती बॅटिंग करत असताना विवेक गायकवाड. अभि वॉरियर्स हा संघ मैदानावरती फलंदाजी करतोय. अर्थातच संजय जाधव साहेबांचा हा पुरस्कृत केलेला संघ आहे. तर दुसऱ्या बाजूनं भावेशजी पेंडुलकर, तेजसजी ठाकरे प्रस्तुत ओवी 11 बदलापूर हा संघ मैदानावरती आपण पाहत आहे. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट, शांत आणि संयमी. वेळ मिळाली त्यावेळेला आक्रमण विवेकच्या माध्यमातून पाहायला मिळतं. इथं सुद्धा फटका चांगला खेळलाय. फिल्डर होता, स्क्वेअर लेगला फिल्डर होता, मात्र फक्त पाहत राहील. सरळ चेंडू गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या बाहेर चौकार. तिथं जे प्रेक्षक आहेत, जर हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. बॅट्समन रिव्ह्यू ओके, हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. बॅट्समन रिव्ह्यू. तिसरे पंच या ठिकाणी इट्स अ फेअर डिलिव्हरी. पहा मित्रांनो, सीमारेषेच्या बाहेर जे आपले प्रेक्षक आहेत तथा आपले व्हॉलेंटियर्स आहेत, आपण लक्ष ठेवा थोडं. चेंडू मैदानात आतमध्ये पाठवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करा. हॅलो. चौकार आलाय विवेक गायकवाडच्या बॅटमधनं. या 4 धावा. स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललं. जितेश टेंबेचं हे षटक आपण पाहत आहे. पहिला चेंडू जरूर त्यांना डॉट फेकला, त्यानंतर एक षटकार, एक चौकार, अशा पद्धतीनं वेगानं पुढे चाललेलं धावफलक आपण पाहत आहे. स्कोर कार्ड वरती तब्बल 43 धावा बिनबाद. अद्यापपर्यंत नाबाद सलामी दिली आहे. बॅटची एज आणि निश्चितच भाग्याची साथ मिळते. लक फॅक्टर सुद्धा ऑन आहे. फिल्डरला बीट केलं, शॉट फाईन लेगला, सरळ चेंडू निघून जातोय सीमा पार, चौकार.
हॅलो. चौथ्या षटकाचा हा शेवटचा चेंडू. इथं पहा पुन्हा एकदा बॅटला स्पर्श झाल्यानंतर सरळ सीमारेषा गाठत असताना विवेक गायकवाड आक्रमक भूमिकेमध्ये ठोकलाय चौकार. तब्बल 52 धावा 4 षटकांमध्ये जोडल्यात. शेवटच्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू होताना पाहायला मिळेल. सुंदर बॅटिंग. विवेक गायकवाड जी जबाबदारी त्याला मिळाली त्या जबाबदारीवरती नक्कीच खळ उतरत असताना कॅप्टन आहे, लीडिंग फ्रॉम द फ्रंट, चांगल्या दर्जाचा गोलंदाज आहे, त्याचबरोबर चांगल्या दर्जाचा फलंदाज. उत्कृष्ट खेळ, नावाला साजेशी बॅटिंग मैदानावरती पेश करत असताना वैयक्तिक 40 धावांवरती या ठिकाणी फलंदाजी करतोय. तब्बल 52 धावा इथं स्कोर कार्ड वरती जोडल्यात. 13.00 ची सरासरी राखली आहे. 4 षटकांच्या अंती 52 धावा स्कोर कार्ड वरती. बॅटिंग करण्यासाठी उमेश सिंग मैदानावरती आलाय. अजून एक हार्ड हिटर फलंदाज, एकाहून एक चांगल्या दर्जाची स्टार खेळाडू. इथं पहा शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे. एक सिंगल धाव इथं कंप्लीट करतायत. एक धावेची मदत येते, धावफलकावरती ऍड केल्या जाईल. स्कोर कार्ड पुढे त्रेपन्न धावा. इथं फटका चांगला उडवलाय. हेलिकॉप्टर लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार. नाव कळवा. पहिला सिंगल नंतर षटकार. गोलंदाज अर्पण गोलंदाजीसाठी आला. एक सिंगल, त्यानंतर विवेकनं ठोकलेला हा षटकार. वैयक्तिक 46 धावांवरती या ठिकाणी विवेक गायकवाड खेळतोय. आजच्या दिवसाची अर्धशतकी खेळी पाहायला मिळेल का? निश्चितच इनफॉर्म बॅटिंग करतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली कामगिरी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. या मॅच मध्ये सुद्धा वैयक्तिक 46 धावांवरती फलंदाजी करत असताना विवेक गायकवाड नावाला साजेसा खेळ मैदानावरती अद्यापपर्यंत दाखवलाय. सलामीसाठी आला. पहिल्या चेंडूपासून एक आक्रमक भूमिका त्यानं स्वीकारली. एकंदरीत आपण पाहिलं तर वैयक्तिक 46 धावांवरती इथं फलंदाजी करतोय. शेवटचा अंतिम षटक, शेवटच्या षटकात आपण आहोत. शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूर प्रीमियर लीग 2025 दुसरा दिवस या ठिकाणी सादर होत असताना विवेक गायकवाड आजचा दिवस गाजवतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं गौरव म्हात्रेनं कालचा दिवस गाजवला. त्याच्या बॅटमधनं एक अर्धशतकी खेळी पाहायला मिळाली या मॅच मध्ये. आणि निश्चित मित्रांनो पहा, जो चेंडू दिला जाईल आयोजकांच्या माध्यमातून तो चेंडू तुम्हाला घ्यावा लागेल. चॉईस बॉल नाही असं आयोजकांचं म्हणणं आहे. पाहत आणि जुना चेंडू जर कमिटीकडे अवेलेबल असेल तर जुना दिला जाईल, अन्यथा नवीन चेंडू दिला जाईल. सर्वांसाठी नियम सारखे असणार आहेत, सूचना लक्षात घ्या. या ठिकाणी विवेक गायकवाड अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती पाहायला मिळतोय. 46 धावांवरती बॅटिंग करत असताना गोलंदाज अर्पण येतोय समोरून.
अर्पणचा हा चेंडू सरळ 6 धावांसाठी अर्पण करत असताना सीमारेषेच्या बाहेर विवेक गायकवाड ऑन फायर, अर्धशतक कंप्लीट करणारा हा षटकार. माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. कालच्या दिवसामध्ये गौरव म्हात्रेनं अर्धशतक झळकावलं होतं. अर्धशतक या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे. निश्चितच ज्यांच्या संकल्पनेतून, ज्यांच्या विचारातून हा संपूर्ण सोहळा या ठिकाणी पार पडतोय, अर्थातच शैलेशजी वडनेरे फाउंडेशनचे चेअरमन मान्यवर शैलेशजी वडनेरे साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक सहर्ष स्वागत, सुस्वागतम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. साहेबांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. साहेबांच्या माहितीसाठी या ठिकाणी नक्कीच आपण सांगतोय स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस पार पडतोय. OB11 आणि अभि वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. विवेक गायकवाड जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, अर्धशतक त्यानं झळकावलंय, 50 कंप्लीट केली विवेकनं, आणि नक्कीच त्याच्या स्टाईल मध्ये या ठिकाणी मॅच सुद्धा फिनिश करण्याच्या तयारीत पाहायला मिळतोय. एक ग्रेट फिनिशर विवेक गायकवाडच्या बॅटमधनं. वन मोर बिग हिट, षटकार, नो बॉलचा सुद्धा इशारा. अशा पद्धतीनं तब्बल 7 धावा या चेंडूवरती येतील. एकंदरीत आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलं ते 72 धावा तब्बल इथं धावफलकावर पाहायला मिळत आहेत. फ्रीडचा इशारा येतोय पंचांचा. अतिशय चांगली दर्जेदार स्पर्धा आपण पाहताय. अतिशय सुंदर क्रीडांगण, चारी बाजूला तटबंदी आपण पाहताय. सुंदररित्या सजवलेले हे मैदान. या ठिकाणी गोलंदाज प्रेशर मध्ये आहे. निश्चितच पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. अंपायर डिसिजन, इट इज व्हाईट बॉल. फ्रीडचा हा चेंडू होता आणि नक्कीच विवेक गायकवाडचा जो जलवा मैदानाच्या आतमध्ये चाललाय त्याच्या विरोधात गोलंदाजी टाकत असताना इथं मात्र प्रेशर मध्ये येतोय गोलंदाज. व्हाईट बॉलचा कॉल आणि निश्चितच अजून एक धाव इथं धावफलकावरती जोडली जाईल. स्कोर कार्ड पुढे सरकत असताना 73 या धावसंख्येवरती विवेक गायकवाड आणि उमेश सिंग बॅटिंग करतायत. अभि वॉरियर्स या संघाची धावसंख्या तब्बल 73 एका गड्याच्या मोबदल्यात. शैलेश वडनेरे फाउंडेशन आयोजित बदलापूर प्रीमियर लीग 2025 स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस या ठिकाणी पार पडतोय. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कालच्या दिवसापासून चाललेली ही स्पर्धा. फ्रीड जारी असणार आहे. मोठा फटका खेळण्याची संधी पुन्हा एकदा विवेक गायकवाडच्या हातामध्ये. इथं पहा पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या जास्त बाहेर, पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अजून एक अवांतरची धाव येते, धावफलकावरती ऍड केली जाईल. स्कोर कार्ड वेगानं पुढे चाललंय. 5 षटकांची मॅच आहे आणि तब्बल अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 74 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 74 धावा इथं धावफलकावरती आहेत. सुंदर बॅटिंग विवेक गायकवाड वैयक्तिक 58 धावांवरती फलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. हा फुलटो चेंडू पुन्हा एकदा चांगल्या दर्जाचा प्रहार. व्यासपीठाच्या दिशेने मानवंदना देत असताना चेंडू होतोय सीमा पार. मिड विकेट बाउंड्रीला सलामी, मायटी चौकार. तब्बल धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. निश्चितच इथं पहा पुन्हा एकदा एक चांगला स्टायलिश फटका आपण पाहत आहे. अतिशय दर्जेदार प्रहार. मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना चौफेर फटकेबाजी. विवेक गायकवाड ऑन फायर, षटकार.
खर्च करत असताना अर्पणला आपण पाहताय 32 धावा त्यानं अर्पण केल्या अभि वॉरियर्स या संघासाठी. अतिशय चांगली बॅटिंग मैदानावरती विवेक गायकवाड. अतिशय सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं षटकार ठोकला. मनगटी ताकदीचा वापर, क्लासिकल अंदाज, चांगल्या दर्जाची फलंदाजी ज्यासाठी तो ओळखला जातो अगदी ती ओळख मैदानावरती देत असताना विवेक गायकवाडला आपण पाहताय स्ट्राइक वरती तयार. इथं हा चेंडू पुन्हा चेक केला जाईल. वाईट बॉल येतोय. अजून एक वाईट बॉल. अवांतरची धाव. वन बाउंडचा इशारा सुद्धा गोलंदाजाला दिला जातोय. धोक्याची घंटा सातत्यानं वाजत असताना मान्यवर शैलेशजी वड्डेरे साहेब मंचावरती आहेत. अर्थातच बदलापूर नगरीची सेवा करत असताना सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय आणि वैयक्तिक मदतीमध्ये सुद्धा हातखंडा या साहेबांचा सातत्यानं राहिला आहे. बदलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारं हे व्यक्तिमत्व. इथं फटका चांगला खेळलाय. पुन्हा एकदा एक दर्जेदार प्रहार येतोय. षटकार. लक्ष्मण रेषा चुकीच्या पद्धतीने ओलांडली असेल. नो बॉल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल. या ठिकाणी हा सामना ही इनिंग संपायचं नाव घेत नाहीये. लांब चाललीये. भरपूर धावा सुद्धा येत आहेत. स्कोअर कार्ड वेगानं पुढे चाललंय. तब्बल जाऊन पोहोचलंय ते 92 या आकड्यावरती. 40 धावा भावानं खर्च केल्या 5 चेंडूंसाठी. अर्पण खऱ्या अर्थानं धावा अर्पण करत असताना 5 चेंडूंमध्ये 40 धावा त्यानं खर्च केल्यात. विवेक गायकवाड मैदानावरती खेळतोय आणि त्याचा विध्वंसक अंदाज आणि या विध्वंसक अंदाजामध्ये या वादळामध्ये निश्चितच तब्बल 10 चेंडूंचं षटक या ठिकाणी पाहायला मिळतं. अजून एक चेंडू टाकायचा बाकी आहे. निश्चित फ्री हिट असेल या चेंडूवरती सुद्धा. गोलंदाज गोलंदाजी करत असताना अर्पण. इथं हा शेवटचा चेंडू आणि मला वाटतं या हंगामाचं सर्वात महागडं षटक असावं की काय. विवेक गायकवाडच्या बॅटमधनं अजून एक षटकार. तब्बल 46 धावा खर्च केल्या अर्पणनं. विवेक गायकवाडची ही बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. 24 चेंडू त्यानं फेस केले. एकंदरीत 9 षटकार 5 चौकार आणि 46 धावा अर्पण त्या शेवटच्या षटकामध्ये या ठिकाणी नक्कीच खर्च केल्या. या धावा निश्चितच भावाला येणारं काही वर्ष तरी झोपून देणार नाहीत. षटक संपले. 5वं पूर्वार्ध संपलेला आहे. धावफलकावरती आपण पाहाल तर नक्कीच विवेक गायकवाडचं जे अर्धशतकी खेळी आली तब्बल 80 धावा त्यानं कुठून काढल्या आणि या अर्धशतकी खेळीसाठी ग्रामीण टेनिस क्रिकेट वाहिनीचे या परिसराचे चेअरमन मान्यवर गौरवजी सावंत सर यांच्याकडनं तब्बल 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झालेलं आहे. मॅच झाल्यानंतर मित्रा घेऊन जायचंय. गौरव सावंत सर यांच्याकडनं 1111 रुपयाचं पारितोषिक असणार आहे खेळाडू विवेक गायकवाडसाठी. तब्बल 98 धावा इथं जोडल्या आणि 99 धावांचं लक्ष ठेवलंय.
ब्रदर्स आणि त्यांच्या विरोधात स्वरा रेवांश 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. मान्यवर शैलेशजी वडनेरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार आम्हाला जोडले जातील. धुळे ब्रदर्स आणि स्वरा रेवांश 11. टॉस करूयात. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी पार पाडला जात आहे. धुळे ब्रदर्स संघाचे कॅप्टन आणि स्वरा रेवांश 11 संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. स्वरा रेवांश 11 संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. धुळे ब्रदर्स संघाचा कर्णधार आपण टॉस साठी या. यस, दोघंही जोडले जात आहेत. दोन्ही संघाचे कर्णधार आम्हाला जोडले जात आहेत. मान्यवर शैलेशजी वडनेरे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. अतिशय महत्वाची मॅच असणारे एक सामना परास्त झालेत आणि त्यानंतर इथं पुन्हा एकदा मैदानावरती उतरताना पाहायला मिळतील. या सामन्यात जिंकणं गरजेचं आहे. डू ऑर डाय सामना असणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार टॉस साठी येत आहेत. एका बाजूने योगेश पाटील तर दुसऱ्या बाजूने आपल्याला पाहायला मिळेल मयूर दिवेकर. या दोन कर्णधारांच्या दरम्यान आपण टॉस करत आहोत. मान्यवर शैलेशजी वडनेरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. अर्थातच या स्पर्धेचे आधारस्तंभ सर्वेसर्वा टॉस करत असताना शैलेशजी वडनेरे सर. छापा कॉल. यस, छापा येतोय. मान्यवरांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हायचं आहे. निश्चितच नाणेफेकीचा कौल जिंकलाय. मयूर, काय निर्णय घेशील? बॉलिंग फर्स्ट. बॉलिंग करण्याचा निर्णय स्वीकारतोय. सकाळच्या सत्रामध्ये एक पराभव तुमच्या पदरात पडलाय. किती प्रेशर आहे आणि काय स्ट्रॅटेजी असेल? किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करशील? ग्राउंड खूप म्हणजे चांगलं आहे. जर 60-70 धावा होत आहेत तर जेव्हा 60च्या खालीच आम्ही बघू. आणि नक्कीच एक आपुलकीचा प्रश्न. शैलेशजी वडनेरे साहेबांनी पाहिलेलं स्वप्न, अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण पाहताय. बदलापूर प्रीमियर लीग परिसराच्या सर्व खेळाडूंना एकत्रित आणून एक चांगल्या दर्जाचं व्यावसायिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. या संकल्पनेविषयी काय सांगशील? खूप चांगलं आयोजन आहे. शैलेश दादांनी खूप चांगलं नियोजन केलं आहे. सगळ्यांनी खूप मेहनत केली आहे. ग्राउंड असो, डीजे असो, कॉमेंटेटर असो, अंपायर असो, सगळं चांगलं चालू आहे. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा भावा. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग तू स्वीकारलेली आहे. माझ्यासोबत योगेश बॅटिंग करायचे भावा. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. टॉस न्यूज आपल्याला मिळालेली आहे. या ठिकाणी धुळे ब्रदर्स या संघानं टॉस जिंकलाय. नेक्स्ट मॅच मध्ये करतील फिल्डिंग आणि फलंदाजीचं पाचारण स्वरा रेवांश 11 या टीमला. पाहुण्यांना, मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. जाऊया मॅच कडे. त्या ठिकाणी जबरदस्त फाईट चालू आहे. एका बाजूने आपण पाहताय तुफान माजवलं होतं विवेक गायकवाडनं. आक्रमक बॅटिंग ज्यानं केली आणि नक्कीच संघासाठी तब्बल 98 धावा जमवल्यात. 99 धावांचं तगडं आव्हान या ठिकाणी ठेवलंय. बॅटिंग करत असताना कशा पद्धतीने इथं खेळलं जाईल, कशा पद्धतीने इथं मात्र आक्रमण केलं जाईल हे आपल्याला पाहायचंय. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होत आहेत. एका बाजूने आपण पाहत आहेत तेजस ठाकरे अर्थात टँगो आणि दुसऱ्या बाजूनं राज लहाने सुरुवात करत असताना बॅटिंग करतील. बनवायच्या आहेत तब्बल 99 धावा. मोठं लक्ष आहे आणि या लक्षाचा पाठलाग करत असताना इथं पहिलीच विकेट येते. संघ अडचणीत सापडलाय. बिग विकेट. फलंदाज तेजस बाद.
आपणास विनंती आहे आपण या. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळतोय. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झाला त्या ठिकाणी पकडून फेक होईल तोपर्यंत इथे एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. एक धाव येते धावफलकावरती जोडली जाईल. श्रीगणेश झालाय. गोलंदाजी करण्यासाठी उमेश सिंग आलाय. षटक चांगलं टाकायला सुरुवात केली. हा सामना जर जिंकाल तर निश्चितच पुढे वाटचाल पाहायला मिळेल. परास्त झाल्यानंतर पुन्हा एकदा सामना खेळावा लागेल. अतिशय चांगला फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतोय. इथं पहा पुन्हा एकदा एक सिंगल येते. 99 धावांचा डोंगर उभा केलाय. या डोंगराचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. कशा पद्धतीने केला जाईल त्यासाठी मात्र इथं कष्ट करावे लागतील. मेहनत दाखवावी लागेल. जिद्द दाखवावी लागेल. जरूर 98 धावांचा मोठा डोंगर आहे मात्र खचून जाऊन चालणार नाही. कष्ट घ्यावे लागतील. स्ट्राईक वरती फलंदाज तयार. गोलंदाज उमेश. अगदी ओरपी चेंडू आहे. समोरच्या दिशेला खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर होता मात्र झेल ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. मंगेश. एक सिंगल धाव पुन्हा एकदा येईल. स्कोर कार्ड हळूहळू पुढे चाललंय. एकंदरीत 5 चेंडू उमेश सिंगनं टाकले. 3 धावा खर्च केल्या. एक विकेट त्यानं मिळवली आहे. करण लहाने आणि राज लहाने ही जोडी मैदानावरती. कासगावकरांची ही जोडी. दोघांवरती जबाबदारी आहे. इथं पहा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा त्या ठिकाणी फिल्डर आहे. एक्स्ट्रा कव्हरला 30 यार्ड मध्ये स्टॉप करत असताना चांगल्या पद्धतीनं हे षटक हाताळलं. उमेश सिंगनं फक्त खर्च केल्या 4 धावा. एक विकेट त्यानं मिळवली आहे. स्कोर कार्ड वरती एक गडी बाद 4 धावा. फलकावरती एक गडी बाद 4 धावा. करण आणि राज या दोघांना इथून जिम्मेदारी स्वीकारायची आहे. संघाचा धावफलक 99 धावांपर्यंत पोहोचवायचंय. सामना जिंकायचा असेल तर इथून मात्र मोठ्या फटक्यांची गरज. चौकार षटकार ठोकावे लागतील. इथं फटका चांगला खेळलाय. फिल्डरला बीट केलंय. 2 फिल्डरची दरी भेदली आणि सरळ चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. संघर्षाला केली आहे सुरुवात. चौकार. इथं बॅटची एज. थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि इथं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत राज लहाने. एक चौकार एक सिंगल अशा पद्धतीनं या षटकाला सुरुवात झाली आहे. विवेक गायकवाड गोलंदाजीसाठी येतोय. कंप्लीट पॅकेज. विवेक गायकवाड चांगल्या दर्जाचा फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, त्याचबरोबर एक आदर्श कर्णधार. इथं इम्प्रोवाइज करायचं होतं. बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचं कनेक्शन होऊ दिलं नाही. चांगल्या पद्धतीनं चांगल्या टप्प्यावरती मारा करत असताना विवेक गायकवाडला आपण पाहताय संघासाठी नक्कीच चांगली कामगिरी पार पाडतोय. लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कॅप्टन आहे. आयकॉन प्लेअर. विश्वास दाखवला निश्चितच अभि वॉरियर्स या संघानं आणि हा विश्वास इथं सार्थ ठरवतोय.
जबरदस्त चेंडू, बॅट फिरवली मात्र कुठल्याच प्रकारचा आतापाता नव्हता. यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. फर्निचर डिस्ट्रॉइड, क्लीन बोल्ड. बदलापूर प्रीमियर लीग 2025 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अर्थातच ज्यांच्या संकल्पनेतून हा संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी पार पडतोय, मान्यवर शैलेशजी वडनेरे साहेब, शैलेश वडनेरे फाउंडेशनचे चेअरमन, ज्यांच्या सुपीक संकल्पनेतून हा संपूर्ण सोहळा आपण पाहताय. बदलापूर नगरीच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारे हे व्यक्तिमत्व, अतिशय मनमिळावू स्वभाव, त्याचबरोबर बदलापूरच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय या संपूर्ण आघाड्यांवरती दिवस रात्र मेहनत करत असताना आपल्या नावाची वेगळी छाप शैलेश वडनेरे साहेबांनी सातत्यानं सोडली आणि आज त्यांच्या संकल्पनेतून हा क्रीडा सोहळा या ठिकाणी पार पडत असताना अतिशय सुंदर क्रीडानगरी, चारी बाजूला सजवलेलं मैदान, सुंदर सुंदर कटआउट्स आपण पाहत आहे. इथं पहा, निश्चित चर्चा करता करता एक फटका चांगला खेळलाय. निश्चितच धावा बनवायला सुरुवात झालीय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. हा षटकार. इथं बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे. झेलची संधी आणि एक चांगल्या पद्धतीचं जजमेंट त्या ठिकाणी होतं. चांगला झेल, फलंदाज माघारी परतत असताना अजून एक विकेट. त्यानंतर धावफलकावरती 15 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. तिसरा षटकाचा खेळ या ठिकाणी चालू केला जाईल. गोलंदाज पियुष येतोय गोलंदाजी करण्यासाठी. 99 धावांचा डोंगर उभा केलाय. 98 धावांचा डोंगर उभा केला. 99चं टार्गेट दिलंय. या टार्गेटचा पाठलाग करत असताना 2 षटकं संपली आहेत. स्कोअर कार्ड वरती 15 धावा जोड. पियुषचा हा पहिला चेंडू, फुलर लेंथ, बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव स्वरूप या संघासोबत खेळताना पाहायला मिळतो. या ठिकाणी व्यावसायिक संघामध्ये आपण पाहाल तर अभि वॉरियर्स या संघामध्ये वर्णी लागली आहे गोलंदाजी करत असताना.
समोरून आपण पाहताय राज लहाने किल्ला लढवतोय, संघर्ष योद्ध्याची भूमिका पार पाडतोय साथ देण्यासाठी प्रतीक पिसेकर मैदानावरती. इथं हा चेंडू पहा, बॅट फिरवतायत, बॅट आणि चेंडू मध्ये व्यवस्थित संपर्क नाही, निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी संपन्न होत असताना पाहायला मिळतोय. बॅट्समन रिव्ह्यू, वाईड बॉल चेक करायचा आहे. बॅट्समन रिव्ह्यू, वाईड बॉल चेक करायचा आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. कराल त्या हिशोबाने वाईड लाईन जी असते ती सफल होत असते, लक्षात घ्या. या अनुषंगानं हा फेअर चेंडू. इथं बॅटची एज, विकेटच्या मागे जातो चेंडू, त्या ठिकाणी आउटफील्ड अतिशय वेगवान, सरळ चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर, चौकार. या ठिकाणी आपण पाहताय फटका खेळलाय, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकार. स्पर्धेचा आपल्या असा रूल आहे की शफलचा व्हाईट नाही, सिंगल व्हाईट फक्त. इथं चांगला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना निर्धाव. तिसऱ्या षटकाचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोअर कार्ड वरती 31 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 गडी बाद 31. चौथ्या षटकाची या ठिकाणी सुरुवात होतीये. स्ट्राइक एंड वरती प्रतीक पिसेकर. पहिलाच बॉल, जबरदस्त फटका, अतिशय वेगवान प्रहार केलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पार करत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय, चौकार. षटकार येतोय. अगदी फ्लॅट गेलेला हा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. जबरदस्त ताकद या फटक्यामध्ये ठोकत असताना प्रतीक पिसेकर मैदानात आल्या आल्या आपल्या नावाची चर्चा. याच्या विरोधात हल्ला चढवलाय.
लगेच कमबॅक, खोलवर टप्प्याचा चेंडू, जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. यॉर्कर लेंथ, बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नव्हता. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू या ठिकाणी संपन्न झाला. हा चेंडू पहा चांगल्या पद्धतीने टाकलाय, षटकार आला. त्यानंतर लगेचच कमबॅक करत असताना विवेकला आपण पाहत आहे. एक षटकार, त्यानंतर 2 डॉट येत आहेत. 99 धावांचं लक्ष आहे. लक्षाचा पाठलाग करत असताना धावफलकावरती 37 धावा जोडल्यात खऱ्या, मात्र 99 धावांपर्यंत कसं पोहोचायचं हा एक प्रश्न आहे. फुलटो चेंडू समोर खेळलात. लॉंग ऑफला त्या ठिकाणी फिल्डर आहे, चेंडूला पकडून फेक करेल तोपर्यंत इथे एक सिंगल, एक धाव कंप्लीट करतायत. वैयक्तिक 7 धावांवरती प्रतीक पिसेकर बॅटिंग करतोय. स्ट्राइक रोटेट होईल या ठिकाणी आपण पाहताय. तर एका बाजूने किल्ला लढवत असताना राज लहाने, षटक चौथं चालू आहे. 8 चेंडू आणि 61 धावांचं समीकरण तुम्हाला पाहायला मिळतं. 8 चेंडू आणि 61 धावा. पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं शेवटच्या षटकामध्ये अर्पणच्या ज्या 46 धावा आल्या, त्या 46 धावा डोकेदुखी ठरतायत. इथं चेंडू हवेत, झेलची संधी होती मात्र चेंडू ड्रॉप झाला खाली. एक पुन्हा सिंगल कंप्लीट करतायत. एक धाव येते. शांत चाललेलं क्रिकेट, संथ क्रिकेट मैदानावरती चालू असताना जवळजवळ विजय पदरात पडतोय अशा पद्धतीनं मैदानावरती अभि वॉरियर्स संजय जाधव साहेबांचा संघ आहे आणि मैदानावरती या विजयाची अगदी हमी देणारी खेळी मैदानावर पेश केली विवेक गायकवाडनं. तब्बल 80 धावांची तुफान इनिंग साकारली आणि इथं गोलंदाजी करत असताना सुद्धा दर्जेदार गोलंदाजी करतोय. लॉंग ऑफला खेळला, सिंगल, एक धाव कंप्लीट. तिथून डायरेक्ट हिट झालंय आणि इथं रनआउट. मान्यवर मारुतीदादा गवळी जोबेली गावचे उद्योजक या ठिकाणी मंचावरती उपस्थित आहेत. आपलं सुद्धा हार्दिक सहर्ष स्वागत. मंचावरती उपस्थित सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करूया. या ठिकाणी विकेट आली आहे. षटक क्रमांक चालू होतं, चौथं ते संपलंय. 40 धावा धावफलकावरती जोडल्यात, बनवायच्या आहेत 99 धावा. समीकरण पहा, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि तब्बल 59 धावांची गरज. मैदानावरती डॉमिनेटिंग परफॉर्मन्स या ठिकाणी देत असताना संघ बॅटिंग करतोय. ओबी 11 ज्यांना तब्बल 99 धावांचं लक्ष या ठिकाणी दिलं होतं आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना 4 षटकात बनवल्या 40 धावा. इथून 6 चेंडू आणि 59 धावा बनवायच्या आहेत. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली. इथं पहिलाच बॉल खेळून काढलाय स्क्वेअर लेगला. फिल्डर त्या ठिकाणी आहे, पकडून फेक करेल. एक सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट करतायत. इथं चांगला चेंडू, बॅट फिरवली मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नव्हता. निर्धाव स्वरूपात हा चेंडू या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतोय. डॉट आलाय. सुरुवात जर आपण पाहिली तर चांगली केली या षटकाची. 4 चेंडू 58 धावा इथून अजून बनवायच्या आहेत. इथं पहा खेळलेला फटका त्या ठिकाणी सीमारेषेच्या दिशेनं फिल्डर आहे, पकडून फेक करेल तोपर्यंत पुन्हा एकदा इथं एक सिंगल धाव कंप्लीट करतायत. हळूहळू पुढे चाललेलं स्कोर कार्ड, बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अभि वॉरियर्स सारखे मैदानात खेळतायत. डॉमिनेटिंग परफॉर्मन्स देत असताना सुरुवातीला 98 धावा बनवल्या. इथं झेल घेण्याची संधी होती मात्र हातातनं चेंडू पुन्हा एकदा स्किड झालाय, ड्रॉप झाला. एक धाव सिंगल. षटक शेवटचा अंतिम निर्णायक. आणि या मॅच मध्ये आपण पाहाल तर विवेक गायकवाडच्या ज्या खेळीनं विध्वंस माजवला, वादळी खेळी साकारली आणि त्याच्या
अनुषंगाने आपण पाहाल तर जवळ हा सामना खिशात घालतायत. विजयाच्या जवळ जात असताना अभि वॉरियर्स हा संघ मैदानावरती. लास्ट ओव्हर, लास्ट बॉल, 1 टू गो. एक चेंडू, 55 धावांची आवश्यकता आणि हा सामना जवळ जिंकला तो. इथं अभि वॉरियर्स या संघानं शेवटच्या चेंडूवरती मोठा प्रहार जरूर आलाय, मात्र या ठिकाणी सामना जिंकला अभि वॉरियर्स. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. अतिशय चांगल्या पद्धतीने इथं